मित्रहो, इथे बसलेल्या बामसेफ कार्यकर्त्यांपैकी कुणीही जन्माने बामसेफचा कार्यकर्ता नव्हता. जन्माला बरोबर ह्या देशाची व्यवस्था, ह्या देशाचं आकलन, हा देश कसा चालतो याचा हस्तक्षेप, त्या प्रक्रियेचे आपण वारसदार आहोत. आणि फार मागे जाऊ नये. आपण जर मागच्या शतकातल्या 28-29 वर्षाच्या मुलांनी जे काम केलं हस्तक्षेपाचं, 1919 साली 28-29 वर्षाचा मुलगा, इमॅजिन करा. डॉक्टर आंबेडकर 1919ला साऊथ बोरो कमिशनला जेव्हा सांगतात, तेव्हा 28-29 वर्षाचा मुलगा हे आकलन करतो की मी हस्तक्षेप करू शकतो. त्यांच्या आधी तर सत्यानाश होता. आता तुमचे तर दोरच कापले गेले आहेत. आता तुम्ही मागे पण फिरू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला प्रबोधनाच्या सोबत कृती कार्यक्रम जर आपण देऊ शकलो नाही तर आपलं प्रबोधन वांजोटं ठरणार आहे, हे लक्षात घ्या. आपलं प्रबोधन वांजोटं ठरणार आहे. 2018 मध्ये जेव्हा आपण BS4 ची एक भूमिका ठरवली, BS4 का, why not 5, why not 3, why not 6, का आपण 4 गोष्टी, संविधान, सम्मान, सुरक्षा आणि संवर्धन, या 4 गोष्टी का सांगत आहोत? या 4 गोष्टी सांगण्यामागे आपलं काही मेंटल कन्सोलेशन आहे काय? आपल्याला मानसिक समाधान मिळते काय की या 4 गोष्टी सांगितल्यानंतर काही हालचाल होते? जर आपण या समाज जीवनामध्ये हालचाल उभी करू शकलो नाही तर मग समस्या आहे. आता प्रतिनिधींनी इथे चर्चा केली. निश्चितपणे एखादा कार्यक्रम बनत असताना तो चालवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, कॅडर्सच्या माध्यमातून त्यांच्या सूचना काय आहेत त्या जर आल्या तर तो अधिक चपखल आणि अधिक सक्षम बनवण्याच्या प्रक्रियेत संघटन जाऊ शकतं. हे लोकतंत्र आहे. आमच्या समाजामध्ये आम्ही विविध ऑर्गनायझेशन बघतो. लोकशाही विरोधी BJPला, मोदीला तोंडाचा फेस येईपर्यंत शिव्या देणारे लोक बघतो. पण आमच्या ज्या ऑर्गनायझेशन आपण चालवतो त्याच्यात काही संघटनात्मक लोकतंत्राचा वाढविकास करतो का? बामसेफच्या उपाध्यक्षा माननीय दीपा मॅडम यांनी सकाळी सारा आयाम सांगितला की काय आहे आमचा कार्यक्रम. संघटनात्मक लोकतंत्राची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करत आहोत, याची गरज काय आहे? बामसेफ एक कम्यून आहे. आणि ज्या पहिल्या दिवशी मी इथे आलो बामसेफमध्ये, पहिल्या दिवशी जेव्हा मी आलो तेव्हा मी माझी जात घेऊन आलेलो होतो. आणि परत जाताना जातीला टाकून गेलो. तर हे कम्यून देश
व्यापी बनवू शकतो का आपण? ही भूमिका या BS4च्या कार्यक्रमाच्या मागे आहे. मी एका दुर्गम भागात काम करतो. 200-300 खेड्यांचं गाव आहे, नर्मदेच्या किनारी. सकाळी ज्या विशेष अतिथी होत्या, मी यांचं आंदोलन बघायला तिकडे ड्युटी घेतली 1994ला. आणि आता शेवटच्या टप्प्यातही त्याच एरियात मी आहे. आणि 15 ऑगस्टला कर्मचारी म्हणून तिथे हजर राहायचं, तर रात्री आमचे मेडिकल ऑफिसर म्हणले आम्ही एका झोपड्यात राहतो, जेमतेम 4 लोक राहू शकतो असं झोपडं आहे तिथे. जे देशाच्या 75 वर्षानंतरही त्या एरियामध्ये अजून प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. आणि त्या तिथे झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला सगळ्यांची आमच्या ग्रुपमध्ये चर्चा सुरू होती की तिरंगा काय होती ती आत्ता मोहीम. आणि आमच्या मेडिकल ऑफिसरना असं म्हटलं, तू तर विरोधातच असशील या मोहिमेच्या. असं हा एक पूर्वग्रही मत आलं कुठून की आम्ही लोक या प्रक्रियेच्या विरोधात आहेत. पण दुसऱ्या दिवशी त्या नागरिकांसमोर त्यानं मलाच उभं केलं की याच्यावर तुम्हीच बोला म्हणले. मग मी संधी घेतली आणि तिथे BS4 सांगितलं. हे 24 आर्या काय आहेत? मला त्या अशोक चक्र सांगता आलं. तुम्ही या अपॉर्च्युनिटीज घ्या. आणि त्या 24 गोष्टी ज्या सांगितल्या त्या आम्ही ठरवलेल्या होत्या. त्या 2018च्या भूमिकेमध्ये BS4 काय तर भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन याच्या अंतर्गत काय हवंय आमच्या देशाच्या लोकांना? तर न्याय हवा, स्वतंत्रता हवी, समता हवं, बंधुता हवी. किती गोष्टी आहेत? 4. कोणासाठी? SC, ST, OBC आणि मायनॉरिटी. अजून कोण आहेत याच्यामध्ये जे शोषित प्रक्रियेत आहेत? महिला आहेत, बालक आहेत, किसान आहेत आणि मजदूर आहेत या देशाचे. यांच्यासाठी काय हवं? शिक्षा, स्वास्थ्य, संपत्ती आणि संपदा. हे कशातून येईल? लोकतंत्रात्मक गणराज्य, मूळ अधिकार, नीतिनिर्देशक तत्व आणि नागरिकांचं तत्व. ह्या 4 गोष्टी. कार्यपालिका हे करेल कोण? कार्यपालिका करेल, संसदीय प्रक्रिया करेल, न्यायिक प्रक्रिया करेल आणि आर्थिक व्यवस्था करेल. काय करेल ते? शोषणातून मुक्ती करतील आणि सुरक्षा देतील जनतेला. अनैतिकता आणि शोषकांना थांबवतील आणि प्रतिनिधित्व देतील. ह्या सगळ्या बाबी मला सांगता आल्या तिथे. डॉक्टर म्हणला तू लबाड आहेस, तू काल विरोधात होता या गोष्टीच्या. तर मला जनतेसमोर जेव्हा जेव्हा सांगायला मिळेल तेव्हा तेव्हा मी शत्रूच्या अभियानाचा देखील उपयोग केला पाहिजे. हे लक्षात घ्या. इथे जसं ह्या प्रतिनिधींनी सांगितलं, गायकवाडांनी सांगितलं की तुमचं स्पीच स्टाईल काय आहे. कुणीतरी म्हटलं बोली भाषेत. आम्ही ज्यांची फोटो लावली आहेत बाबासाहेब आणि फुल्यांची, बाबासाहेब अस्खलित इंग्रजीतून समजावत होते आणि फुले बोली भाषेतून समजावत होते. आणि ते दोघं तरुणाईतच त्यांनी ते सगळं केलं. त्याचे परिपाक आज आपण इथे सगळे आहोत. त्यामुळे आपले दोर कापले गेले आहेत. आता तुम्ही ठरवलं तरी मागे फिरायचं.
तरीही तुमच्या नशिबी शहीद होण्याचंच लिहिलेलं आहे. तर या प्रतिनिधींमधून ही गोष्ट आली की तुमचं स्पीच स्टाईल काय असलं पाहिजे. राजू कांबळेंनी सांगितलं की BS4 काय रिफ्लेक्ट करतं इन द फॉर्म ऑफ डोनेशन्स. तुम्हाला पैसाही मिळतो आहे त्या प्रक्रियेतून. रवी मोरेंनी सांगितलं की BS4चे प्रमुख असले पाहिजेत. एक नवी कल्पना आहे, मांडीन निश्चित मी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये. सांस्कृतिक कार्यक्रम, पण आपल्याला याच्यातली काही संविधानाच्या संदर्भातली जे आपण बोलतो ना सामान्य भाषेत, जसं डोंगरे सर आता बोलतात, म्हटले भाषणामधून की संविधान समजणं तसं सोपं नाही. काय म्हटले ते? संविधान समजणं तसं सोपं नाही, सोपं करून सांगता आलं नाही. आपण जर संविधानाबद्दल असं म्हणत असू की ये समजता नाही किसी को, मग गडबड आहे. त्यांना कळलं आहे ते. त्यांनी लोकतंत्रात निवडणुका कशा जिंकायच्या याचे फंडे ठेवलेत. आणि तुम्ही असं म्हणतात की अरे हे समजणं सोपं नाही, याला वकील पाहिजे, याला हे पाहिजे. कम्युनिस्टांचे कार्यकर्ते जुने हमाल मापाडी काय फार बुद्धिजीवी लोक नव्हते त्यांच्यामध्ये. मी एका शेतकऱ्याला भांडवल ग्रंथावर बोलताना बघितलंय सर, मुखोद्गत. तर ह्या प्रक्रिया आलेल्या आहेत आपल्या समोर, आणि त्यामुळे समाजाला संविधान प्रबोधकांची काय गरज आहे सोप्या भाषेत सांगण्यासाठी. त्यामुळे हे सांगू नका लोकांना की हे समजणं कठीण आहे. आर्टिकल्समध्येही गुंतू नका. संविधानाचं स्पिरिट सांगा, संविधानाचा क्रक्स सांगा. बघा, OBCचे 2 आयोग आहेत. या देशातल्या मुसलमानांसाठी विल्यम हंटर्स पासून तर सच्चर कमिशन पर्यंत 10 आयोग बनले आहेत. पण त्यांच्या विकासाचा रेशो 7% वरती जात नाही आहे. विकासाच्या प्रक्रियेत ते मागे आहेत. OBC मागे आहेत. नोमॅडिक ट्राईब्सचं कमिशन आहे, ट्रायबल लोकांचं कमिशन बनलेलं आहे. का होत आहे हे सगळं? हे यासाठी होत आहे की या लोकांना आपल्या अधिकारासाठी 75 वर्षानंतर देखील झगडावं लागतं आहे. आणि तो झगडा डायव्हर्ट करण्याची प्रक्रिया या देशाचे शासक जातींचे लोक ठेवत आहे. त्यामुळे आपल्याला सजग राहून काही गोष्टी करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, सोप्या भाषेत संविधान सांगता येतं का? लोकशाही खोटी कोणती हे सांगता येतं का? खोटी लोकशाही कोणती आहे? लोकशाही खरी कोणती हे सांगता येतं का? प्रातिनिधिक अनुशासन काय आहे हे सांगता येतं का? आताची अर्थव्यवस्था आणि नव्या अर्थव्यवस्थेचे काय आयाम असतील हे सांगता येतं का? नागरिक संस्था आणि लोकशाही हक्क व अधिकार काय आहेत हे सांगता येतं का? नोकरशाही, पोलीस आणि सैन्य व्यवस्थेची चिकित्सा आपल्याला करता येते का? न्याय व्यवस्था, प्रसार माध्यम, जातीयवाद, धर्मांधता आणि धर्मनिरपेक्षता काय आहे? स्त्रियांचे अधिकार काय आहेत? मानवी अधिकार, शिक्षण व्यवस्था, महाभ्रष्टाचार, या सगळ्या प्रक्रियांचं उत्तरदायित्व कोणाचं आहे
हे सांगता येतं का? आपला लढाऊपणा आणि नवा माणूस उभ्या करण्यासाठी आपले प्रयत्न आणि आपला अजेंडा काय आहे हे सांगता येतं का? आपण 24 तास शत्रूच्या अजेंड्याची चर्चा करतो. तुमच्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहे, पण आपण अरे आज असं केलं, अरे आज तसं केलं, अरे आज तसं झालं, अरे आज तसं झालं, आप तो मर गए, अरे मला तर झोपच लागत नाही. अण्णा हजारे तेव्हा बसले होते याला, एक म्हणला मला झोपच लागत नाही, हे सगळं संविधान आजच काय करतील. मग उठा म्हटलं, आता उठा. सगळे लोक या मताशी सहमत आहेत, या हॉलच्या बाहेरचे हजारो लाखो लोक, की लोकशाही जीवनासाठी सामाजिक दृष्टिकोन हवा आणि हा दृष्टिकोन निर्माण करण्याचा आपला कार्यक्रम काय आहे? BS4 ही संधी आहे. आत्मकेंद्री शासन व्यवस्थेतील घटकांना एक्सपोज करण्याचा आपला कार्यक्रम काय आहे? त्याच्यावर चर्चा करा. आपण त्यांच्या कार्यक्रमावर चर्चा करतो. आमचे विद्वान लिहितात, आता ते संविधान 2024ला कसं काढणार आहेत याचे व्हॉट्सअप मेसेज वाचले ना तुम्ही सगळ्यांनी? कसं करणार आहेत? 2/4 काय, 3/4 काय, मेजॉरिटी घेऊन असं करतील, मग तिकडे. अबे यार, तुमच्या मरणाचा चिठ्ठा तुम्हीच लिहित आहात, पण संविधान लागू करण्याच्या प्रक्रियेतलं सोशल ऑडिट करण्याची जिम्मेदारी कोणाची आहे? कोणाची आहे? आपली आहे. ती सोशल ऑडिट करण्याचा कार्यक्रम काय आहे आपला हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकशाही जीवन स्थापित करण्यासाठी सहकार्य आणि कायदा पालन, इतरांविषयीची आदर भावना, तर्कशुद्ध विचारांची आणि इतरांना पटवून देण्याची क्षमता, त्याचप्रमाणे इतरांचे म्हणणे विचारात घेण्याची वृत्ती, व्यवहारात न्यायता, विनम्रपणा, खिलाडूपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, या सर्वांची आवश्यकता आहे. ही कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आहे आणि या कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीची रुजवणूक आपल्याला करायची आहे, हे लक्षात घ्या. ती रुजवणूक करण्याच्या प्रक्रियेत जात आहोत का आपण? विल्यम ऑस्टिननं एक कॉन्स्टिट्यूशनर फार लिहिलेला आहे. ग्रॅनविल ऑस्टिननं एक भारताची आधारशिला जर काही असेल तर ते कॉन्स्टिट्यूशन आहे असं म्हटलं आहे. आणि ग्रॅनविल ऑस्टिन असं म्हणत असताना तिथल्या नोटमध्ये असं लिहितो की संविधान बनवणाऱ्या लोकांना हे वाटत होतं की या देशातले निवडून आलेल्या प्रतिनिधींची 2 लोकांची जबाबदारी आहे म्हणले हे सांगायची. हा क्रांतिकारी दस्तऐवज आहे असं तो म्हणतो. ग्रॅनविल ऑस्टिनची पुस्तकं आता हिंदीमधूनही आहेत, ती वाचा. तो असं म्हणतो की ही जबाबदारी निवडून आलेल्या प्रतिनिधींची आहे आणि या देशातल्या सुजाण नागरिकांची आहे. कोणाला सांगितलं त्यांनी? निवडून आलेले प्रतिनिधी आणि सुजाण नागरिक. काय दिसतं चित्र? नेत्यांनी तर कमरेचं सोडलेलं आहे. मग जनतेने पुढाकार घेणे हे आपल्या हाती उरतं. आपण ते घेत आहोत का ती जबाबदारी नागरिक म्हणून? हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जगात सर्वत्र परिस्थिती अशी आहे, जगातल्या सगळ्या देशांमध्ये
कुणालाही या देशातल्या जे भांडवलदारी साम्राज्यशाही जी आता दिसत आहे आपल्याला समोर, जी पूर्वी दिसत नव्हती, त्यांना असं वाटतं की लोकशाहीवादी माणूस घडूच नये. मी जगाची गोष्ट सांगतोय. आणि त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शक्ती लोकशाहीवादी माणूस घडवण्याला कायम विरोध करत असतात. जमातवाद, जातीवाद, वंशवाद, हडेलप्पीपणा, बळकावपणा, सगळं मला पाहिजे आणि ढिलेपणाची संस्कृती हे माणसाच्या जडणघडणीतले महत्त्वाचे अडथळे आहेत. माणसाला मुळात समाजविरोधी आणि चंगळवादी शक्तीचा मोह आहे, सायकोलॉजी आहे. पण तितका मोह त्याला सन्मार्गाचा होत नाही. म्हणून नवा माणूस घडवण्याचे निरोगी प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी बुद्धिजीवी म्हणून आपला रोल काही आहे की नाही? माणसाची मनप्रवृत्ती बदलण्याचा आपला कार्यक्रम काय असला पाहिजे? की लोकशाही म्हणजे नुसतं राजकीय तत्वज्ञान आहे? आम्ही पहिला कार्यक्रम सुरू केला, लोकतंत्र BS4 सामाजिक लोकतंत्र की ओर. आम्ही दुसरा कार्यक्रम चालवणार आहे, BS4 आर्थिक लोकतंत्र की ओर. आणि तिसरा कार्यक्रम आम्ही चालवणार आहोत, BS4 पॉलिटिकल लोकतंत्र की ओर. हे संपलंय सगळं. आता कुठलाही पालक आपल्या मुलाला सफाई कर्मचारी बनवू शकत नाही, बनवत नाही. तसं स्वप्न बघत नाही आहे या देशामध्ये. रवी मोरेचे वडील नगरपालिकेत सफाई कामगार होते. डोक्यावर मैला वाहून जाताना आम्ही शाळेत जाताना बघितलाय. सफाई कामगाराचा पोरगा इकडे नेतृत्वाच्या प्रक्रियेत आलेला आहे. वो तो उसकी जिम्मेदारी निभा रहा है. लाखो रवी मोरे आहेत देशामध्ये. त्यांना कसं ओढणार आपण? त्यांना ओढण्याचा, त्यांना या 50,000 गोवण्याचा आपला कार्यक्रम आहे. आम्ही युवकांना सांगितलं, या कार्यक्रमाची तयारी अशी काही झिरोमधून झाली नाही. आपण 200 प्रॉमिनंट स्पीकर्सना ट्रेनिंग दिलं, आपण महिलांना ट्रेनिंग दिलं, आपण ब्रेनस्टॉर्मिंग्स घेत आहोत. भगतसिंगांच्या जयंतीच्या दिवशी मूलनिवासी विद्यार्थी संघाचे लोक यूथ कॉन्स्टिट्यूशन क्लब बनवणार आहेत, नौजवान संविधान सभा. नाही तर युवक, आमचे युवक, त्यांची जी उपद्रव शक्ती आहे तिचा उपयोग आमचे शत्रू करणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे मी म्हणतो आहे की तुमचे दोर कापले गेले आहेत. 750 तालुक्यांमध्ये आपण हा पायलट प्रोजेक्ट 2023च्या पूर्वी राबवत आहोत. आणि 750 तालुक्यांचं प्रतिनिधित्व नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये दिसलं पाहिजे. अख्खं नॅशनल कन्व्हेन्शन हे BS4चं ट्रेनिंग होणार आहे, हे लक्षात घ्या. कसं संविधान समजत नाही? प्रतिभाताई होत्या ना, 2005चा जल जमीन जंगलचा कायदा अशिक्षित आदिवासींनी लढे देऊन आणला आहे तो. आणि आमचे शिक्षित लोक निराश आणि चुपचाप आहेत. खतरनाक आहे. नुसते शिक्षित नाही, उच्च शिक्षित. नुसते शिक्षित नाही, हायर एज्युकेटेड. मी त्यांना म्हटलं, एका हायर एज्युकेटेड माणसाला निराश असलेल्या, बामसेफच्या कार्यकर्त्याचं एक असं वैशिष्ट्य आहे, अरे आले
आपल्याला आपलं पॉकेट फ्री करावं लागेल आता. नाही, बामसेफचा कार्यकर्ता नुसता पैसे मागणारा नाही आहे. तुम्ही दाखवा त्यांना, कारण इंटेलेक्च्युअल्स तुम्हाला डिफेंड करत नाही आहे. सर पाटील सर करतायत का? 750 तालुक्यांमध्ये 750 प्राध्यापकांना घेऊन या. प्रचंड निराशा आहेत ते. तुम्ही त्यांची निराशा दूर करू शकतात, सामान्य बुद्धीचे लोक. कारण ही समाज क्रांती आहे ना, मोठी क्लिष्ट आहे. आणि या समाज क्रांतीच्या नेतृत्वासाठी महत्तम माणसांची गरज असते. त्यांना कळलंच नाही आहे की मी महत्तम आहे, मी इंटेलेक्च्युअल आहे, मी असा एलिट होऊन दाखवीन की या देशाचा राज्यकारभार उद्या मी चालवीन. आहे हा कॉन्फिडन्स इंटेलेक्च्युअल्समध्ये? तो तुम्ही निर्माण करू शकता. छोटे छोटे लोक तो निर्माण करा. 750 प्राध्यापकांना आणा या मोहिमेमध्ये. हा वेगळा कार्यक्रम देतो आहे तुम्हाला. त्या नेतृत्वासाठी त्या माणसांची आम्हाला गरज आहे. टीका करू नका त्यांच्यावर. मी त्यांना म्हटलं, सर पैसे तुमच्याकडं मागायला आलो नाही आहे, तुम्ही काय घाबरू नका, पण निराश होऊ नका. कारण काही ऑर्गनायझेशन्सनी तुम्हाला पैसे देणाऱ्या मशीन्स बनवून टाकल्या. असं आहे ना. आपण स्तर ठेवतो, अरे इंजिनियर आहे का, काढा 10,000. प्राध्यापक आहे का, काढा 5,000. आणि तेही मशीन्स बनायला तयार आहेत. नो, त्यांना इन्व्हॉल्व करा. कारण त्यांच्याकडे पण ती शक्ती आहे. महत्तम नेतृत्व करण्याची प्रक्रियेच्या संबंधाने क्रिटिकल ॲनालिसिस करण्याची त्यांची शक्ती आहे. आणि 2 गोष्टींची गरज आहे आम्हाला. यशस्वी क्रांती नेतृत्वासाठी समाजाच्या अचूक आकलनाची गरज असते. आणि स्वावलंबी चळवळ उभी करण्याची प्रक्रिया संघटनात्मक लोकतंत्र स्वीकारलेल्या लोकांना अजून एक गोष्टीचा स्वीकार करावा लागेल. ते म्हणजे क्रांतिकारी अनुशासन. बसला दिवसभर इथे, आणि ते क्रांतिकारी अनुशासनाच्या प्रक्रियेत आजकाल ऑर्बिटमध्ये लोक यायला तयार नाही आहेत. अरे नाही, आम्ही मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत. पण समता, बुद्धाला खूप कोट करतात लोक. बुद्धानं त्याच्या काळात ओळखलं होतं. त्यानं उत्पादन शक्तीवाल्यांना संघटित केलं. ज्यांच्याकडे उत्पादन शक्ती आहे त्यांना संघटित केलं. आपल्यालाही उत्पादन शक्ती कोणाकडे आहे? या देशातले SC, ST, OBC मायनॉरिटीतले लोक उत्पादन शक्तीतले प्रतिनिधी आहेत. आणि ब्राह्मण वैदिकी उत्पादन संबंध, म्हणजे एखादा बुवा आहे ना, त्याचा मठ कुठे असतो? एखाद्या वाहत्या नदीच्या किनारी. का? तर त्या नदी किनारी थोडी सुपीक जमीन असते आणि तिकडे पीक पाणी चांगलं असतं आणि लोकांकडे सरप्लस प्रॉफिट येतो. आणि तो त्या सरप्लस प्रॉफिटवर त्याचं लक्ष आहे. त्या सरप्लस प्रॉफिटच्या आधारावर या भिकमंग्या लोकांनी आपली शासन व्यवस्था उभी केली आहे. लक्षात घ्या. हे कोणी भिक्षू सांगणार नाही बुद्धाला असं कोट करून. म्हणून उत्पादन शक्तीवाल्या लोकांना उभे करा.
नाहीतर असेही तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार आहेतच, आता होणारच आहात. तुमच्यासाठी त्यांच्याकडे आता साहेब ही जी काही संकल्पना होती ना ती आता गायब होईल. साहेब आता रिटायर होत आहेत सगळे. त्या रिटायर साहेबांनाही म्हणावं की या प्रक्रियेत या. तर ही संधी आहे महाराष्ट्राच्या लोकांना 130 जिल्ह्यांमध्ये जाण्याची, 130 तालुक्यांमध्ये जाण्याची. डिसेंबरात तुम्हाला 2023चा जो कार्यक्रम मिळणार आहे त्या कार्यक्रमाचा हा पायलट प्रोजेक्ट आहे. आणि मला असं वाटतं की ह्या प्रक्रियेत आपण लोकांशी संवाद करावा. त्यांना सांगा, कारण लोकशाहीच्या जन्मापासूनच तिला वाकवण्याचं कार्य आणि फंडे या देशातल्या राज्यकर्त्यांकडून चाललेले आहेत. राजकीय लोकशाही प्रथम सरंजामीने ग्रसित होती, त्यानंतर ती भांडवलशाहीने ग्रसित होती. 1991 पासून ती बहुराष्ट्रीय भांडवलदारीने ग्रसित आहे आणि आता ती आर्थिक सरंजामी राजेशाहीने तिला पोखरला आहे. लोकशाहीचं प्रमुख तत्व समता आहे. आर्थिक सरंजामशाही विषमता वाढवते आणि मजबूत करते. कॉर्पोरेट व्यवस्था तिच्या मुळावर उठलेली आहे. तिच्याकडे अंतर्बाह्य सत्ता, आर्थिक सत्ता आहे. ही व्यवस्था केवळ वर्चस्वच ठेवते असे नाही, तर या देशातल्या राजकीय सत्तेला जे घेण्याचं तुम्ही स्वप्न बघत आहेत ना तिलाही धुळीस मिळवून टाकेल. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, आर्थिक बोजे हे आज राजकीय, सामाजिक आणि कलाचारिक या सर्व स्तरांवर नियंत्रण ठेवत असतील तर आपला कार्यक्रम फक्त घडलेल्या घटना मुकाट्याने आपण पाहिल्या पाहिजे का? नाही, त्याचं विश्लेषण करा. म्हणूनच आपल्याला त्यांच्या अजेंड्यावर चर्चा आता थोडी थांबवली पाहिजे आणि नुसत्या प्रोटेस्टची भूमिका न घेता पॉवर स्ट्रक्चरमध्ये हस्तक्षेपाच्या भूमिकेसाठी नवा माणूस उभा करण्याच्या कामाला आपल्याला लागणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला लोकांनी आशेनं पैसे दिले आहेत हो. काहींनी हितसंबंध म्हणून दिले असतील, पण काही लोकांनी तुम्हाला हे अधिवेशन करण्यासाठी काही पैसे दिले आहेत. ते कोणत्या आशेवर दिलेले आहेत? ही प्रक्रिया घ्या. ते जबाबदारी तुमच्यावर आहे, आपल्यावर आहे आणि आपण एकटे या जबाबदारीचं निर्वहन करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या 75 वर्षात झालेल्या अन्यायाचं सोशल ऑडिट या 2 कोटी लोकांसमोर ठेवण्याचा आपला मानस आहे मित्र हो. आता 2 कोटी लोकांसमोर ठेवल्याने काय होईल? पंच्याहत्तर वर्षापासून जर त्यांना आम्हाला कॉन्स्टिट्यूशन आणि त्याचे राईट्स समजवायचे असते तर त्यांनी अभ्यासक्रमात टाकलं असतं. ती जसं पोलीस स्टेशनला जा, एखाद्या येतात कामं, कॉन्स्टिट्यूशनची कॉपी हातात ठेवा आणि तिथे त्या जाऊन PI किंवा पोलीस इन्स्पेक्टर जोही अधिकारी असेल त्याच्याशी चर्चा करत असताना ती त्याच्या टेबलावर ठेवा आणि बसा. तो तुमच्याशी काय बिहेव करतो बघा. एरवी ते तुमच्याकडे ढुंकूनही नाही बघणारा तो व्यक्ती ती कॉन्स्टिट्यूशनची कॉपी बघतो आणि हा शाणा आहे बरं का, याच्याशी थोडं व्यवस्थित बोलायला लागेल. हा कॉन्स्टिट्यूशनची कॉपी घेऊन आला याचा अर्थ याच्याकडे कॉन्स्टिट्यूशनचं नॉलेज आहे. तुम्ही हा प्रयोग अशिक्षित माणसाकडे कॉन्स्टिट्यूशनची कॉपी देऊन बघा, तो PI हाच विचार करीन की तो नाही विचार करणार. तर नुसतं कॉन्स्टिट्यूशन टेबलावर ठेवल्याने जर या देशाची दमन व्यवस्था सरळ होत असेल तर तुम्हाला ते करायला काय हरकत आहे?
ते करा, कारण आपला लढा छोटा नाही आहे आणि तुम्हीही या लढ्यात उतरलेले लोक सामान्य नाही आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन आता अलीकडे कोण सांगेल का कुठे झालं? काँग्रेसचं अधिवेशन, राष्ट्रीय अधिवेशन होतं का काँग्रेसचं, माहिती आहे का तुम्हाला? कुठे झालं? हा, ते गुरुग्राम म्हणतात, तुम्ही जयपूर. ठीक आहे, झालं कुठे येऊ, पण एखाद दुसऱ्यालाच माहिती आहे, एखाद दुसऱ्यालाच माहिती आहे ना. जळगाव जिल्ह्यात फैजपूरचं अधिवेशन झालं होतं. ते आम्हाला अभ्यासक्रमात आहे. 1885ला राष्ट्रीय महासभा स्थापन झाली. तिचा आत्ताच्या काँग्रेसशी काही तसा संबंध नाही. पण त्या अधिवेशनांमध्ये लोकांना हेही सांगा, लोक अरे काय तुमची अधिवेशनं आणि कधी संपतील हे. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी 85ला अधिवेशनं सुरू केली आणि 47ला काय मिळवलं? मिळवली का नाही सत्ता? बाबासाहेब 52ला म्हणले हे लबाड आहेत. सत्ता काँग्रेसनं नाही, राष्ट्रीय महासभेनं मिळवली. आणि त्यामुळे मला आता नेहरू आणि गांधी कंपनीवर माझा काही विश्वास नाही, तर मला नव्या विरोधी पक्षाची निर्मिती करावी लागेल. आणि तो नवा विरोधी पक्ष बनवण्याच्या आधी ते असं म्हणाले की या देशातलं लोकतंत्र समजावून सांगणारी यंत्रणा मला उभी करावी लागेल. का सुचलं नाही आमच्या लोकांना? आम्ही का फॉलो केलं नाही? कारण मोरॅलिटी नसलेले लोक काय कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी सांगतील? नेत्यांना नका सांगू, आता ते गेले. तुम्ही जनतेला सांगा आणि जनतेला उभं करा. BS4 हा सोशल ऑडिटचा मुद्दा आहे आणि लोकांना उभं करण्याचा मुद्दा आहे. एका हॉटेलमध्ये जेवत असताना अशी ओळख झाली, तुम्ही बामसेफचे कार्यक्रम? होय होय. त्याचाही कधीतरी बामसेफशी संबंध आला असेल. तो म्हटला मी पण 1-2 मीटिंग अटेंड केल्या. मग तो म्हणला सर एक बोलू का, तुम्हाला राग तर नाही येणार म्हणले. म्हटलं बोला. ते म्हणले तुम्ही काय करताना ठिणगी पेटवता म्हणले, तुम्ही आग लावली पाहिजे. मग मी त्याला सांगितलं की आग लावण्याच्या माझ्या मर्यादा आहेत. आग तू लावू शकतो पण हॉटेल सोडून लावू नको. तो कोण आहे? उत्पादन शक्तीचा घटक आहे, तो तयार आहे तुमच्यासाठी, तो तयार आहे. आणि आग लावणार आहे, आग मीन्स खरीखुरी आग नव्हे, तो लोकांना या नकली लोकशाहीच्या, खोट्या लोकशाहीचं अनुनयन करणाऱ्या लोकांच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं करण्याची प्रक्रिया आपण उभी करूया. मूळ निवासी संघाच्या माध्यमातून, मूळ निवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून, या देशाच्या सभ्यतेची चर्चा करून ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या ज्याही काही आपल्याला करता येतील त्याची सुरुवात आपण करूया आणि तुम्ही ती कराल हा आशावाद मला या कार्यक्रमाचा प्रोजेक्टर म्हणून आहे निश्चितपणे. धन्यवाद. जय भीम, जय मूल निवासी. थँक्यू.